नाशिकची ओळख असलेल्या कृषीथॉन 2025 या शेतीविषयक प्रदर्शनाचं आज मोठ्या थाटात ठक्करडोम मैदानावर उद्घाटन पार पडलं। या उद्घाटन सोहळ्याला नाशिकचे कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, द्राक्ष बागायतदार संघाचे भोसले, संजय नेहारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचा कृषीथॉन परिवारातर्फे सहकार महर्षी हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। पुरस्काराला उत्तर देताना शेटे म्हणाले की कादवा सहकारी साखर कारखान्याला कर्जमुक्त करून त्यास ऊर्जित अवस्था प्राप्त करून देताना अनंत अडचणींचा सामना करावा लागला। 2006 साली कादवा साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने बँका कर्ज द्यायला तयार नव्हत्या। अशा वेळी शेतकऱ्यांकडून सुमारे 3 कोटी रुपये वर्गणी काढून कारखाना उभा केला। आज कारखाना प्रगती करीत आहे याचे खरे मानकरी शेतकरी बांधव आहेत। जगात सर्वाधिक नुकसानदायक शेती व्यवसाय आहे, तरी देखील शेतकरी हा व्यवसाय करत आहे। सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा बाहेर देशातून अन्नधान्य आयात करावं लागेल, असं प्रतिपादन कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केलं। यावेळी उपस्थित असलेले खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार भास्कर भगरे यांनीही कृषीथॉन आयोजनाचं कौतुक केलं। हे प्रदर्शन म्हणून नावाला प्रदर्शन आहे, परंतु काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळावं। पारंपरिक शेती करता करता नव्याचा ध्यास कसा घ्यावा आणि त्याचं मार्गदर्शन कसं मिळावं यासाठी एक उत्तम गोष्ट काय असेल तर हे कृषी प्रदर्शन आपल्याकडे भरतं। बऱ्याच ठिकाणी कृषी प्रदर्शन त्या भागात भरतात, परंतु कृषीथॉनमुळे आपल्या नाशिकला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 300 स्टॉल लागतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन नवीन काय ह्या वर्षभरात काय त्याचे इन्व्हेन्शन झालंय, काय आपण नवीन देऊ शकतो हे आपण जे पाहतो ते मला वाटतं की आपल्याला एका जागेवर सगळं पाहायला मिळतं आणि म्हणून हे मला वाटतं की अतिशय महत्वाचं आहे। 2025 हे प्रदर्शन मला वाटतं 18वं प्रदर्शन आहे। 1998 पासून याची सुरुवात संजयजी नेहारकर आणि कृषीथॉन परिवार आपल्यासाठी करतोय। खऱ्या वर्षी महाकुंभ मेळावा येतोय आणि शेतकऱ्यांचा हा महाकुंभ मेळावा या नाशिक नगरीमध्ये या कृषीथॉनच्या निमित्ताने होतोय असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। कारण आदरणीय शेटे साहेबांनी आपल्याला सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण त्यांनी गेल्याचं उदाहरण दिलं आणि ते करत करत आज आपण पार एआय टेक्नॉलॉजी पर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना ह्या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात, आता नवीन इंटरनेटचं युग आलंय म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात, परंतु शोधणं आणि त्याची मांडणी किंवा त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामती नंतर आपण सगळे कृषीथॉनचे देता येईल त्याचा नक्कीच आनंद आहे। कारण आपण शेजारीच डेमो प्लॉट पण केलेले, जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती ही वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कारण आपण बघतोय की यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली। मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक साहिल नेहारकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की 1998 साली संजय नेहारकर यांनी नाशिकमध्ये कृषीथॉनची थीम मांडली। तेव्हापासून आजतागायत कृषीथॉनच्या 17 आवृत्त्या पूर्ण झाल्या आहेत। 18व्या आवृत्तीला आज मोठ्या थाटात प्रारंभ होत आहे। 5 दिवस चालणाऱ्या कृषीथॉनमध्ये 300हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सामील झाल्या आहेत।
कृषीथॉन परिवारातर्फे प्रयोगशील युवा शेतकरी, कर्तृत्ववान महिला शेतकरी आणि ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कृषीथॉनची यंदाची थीम ही बदलत्या हवामानातील शेती असून या थीमच्या अनुषंगाने 5 दिवस वेगवेगळ्या विषयांवर सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. द्राक्ष, कांदा, भाजीपाला इत्यादी विषयांवर अभ्यासक आपली मतं मांडणार आहेत.